नमस्ते आणि या सत्रात आपले स्वागत आहे. आज आम्ही चर्चा करण्यासाठी एक फार इंटरेस्टिंग टॉपिक आणला आहे. म्हणजे 8051 मायक्रो कंट्रोलरचा इनपुट-आउटपुट पिन्स कॉन्फिगर करणे आणि त्या वापरून एक सिंपल प्रोग्रामचे एक्झिक्युशन करणे. उद्दिष्टे. या सत्राच्या अखेरीस तुम्ही पुढीलमध्ये सक्षम व्हाल: 8051 मायक्रो कंट्रोलरमधील पोर्ट पिन्स आयडेंटिफाय करणे, मायक्रो कंट्रोलरमध्ये प्रोग्राम एंटर करणे आणि ते एक्झिक्यूट करणे. आता आपण प्रथम पाहूया की मायक्रो कंट्रोलर म्हणजे काय असते. मायक्रो कंट्रोलर म्हणजे एक छोटा आणि लो कॉस्ट मायक्रो कम्प्युटर असतो जो एम्बेडेड सिस्टीमची विशिष्ट कार्ये पार पाडण्यासाठी डिझाईन केलेला असतो. जनरल मायक्रो कंट्रोलरमध्ये प्रोसेसर, मेमरी, रॅम, रॉम, EPROM, सिरियल पोर्ट्स, पेरिफेरल्स जसे टायमर्स, काउंटर्स इत्यादी सामील असतात. आता आपण 8051 मायक्रो कंट्रोलरच्या पिन डिस्क्रिप्शनची पाहणी करूया. पिन्स 1 ते 8 या पिन्स पोर्ट 1 म्हणून ओळखल्या जातात. त्या इनपुट किंवा आउटपुट पोर्ट म्हणून काम करतात. पिन 9 ही रिसेट पिन म्हणून ओळखली जाते, जी मायक्रो कंट्रोलर त्याच्या इनिशियल व्हॅल्यूजमध्ये रिसेट करण्यासाठी वापरली जाते. पिन्स 10 ते 17 या पिन्स पोर्ट 3 म्हणून ओळखल्या जातात. RxD रिसीव्ह डेटा फंक्शन. RxD पिन एक्सटर्नल डिव्हाइसमधून डेटा रिसीव्ह करण्यासाठी सिरियल कम्युनिकेशन वापरली जाते. TXD ट्रान्समिट डेटा फंक्शन. TXD पिन एक्सटर्नल डिव्हाइसला डेटा ट्रान्समिट करण्यासाठी सिरियल कम्युनिकेशनसाठी वापरली जाते. INT एक्सटर्नल इंटरप्ट फंक्शन. INT पिन पेरिफेरल डिव्हाइसेस किंवा सेन्सर्सकडून एक्सटर्नल इंटरप्शन्स रिसीव्ह करण्यासाठी वापरली जाते. T0 किंवा टायमर 0 फंक्शन. T0 हे 8051 मायक्रो कंट्रोलर्समधील एक टायमर असतो जो टायमिंगसाठी आणि ॲप्लिकेशन्स काउंट करण्यासाठी वापरला जातो. T1 टायमर 1 फंक्शन. T1 हे 8051 मायक्रो कंट्रोलर्समधील अजून एक टायमर असतो जो टायमिंग आणि काउंटिंगच्या हेतूंसाठी वापरला जातो. राईट आणि रीड सिग्नल्स फंक्शन. हे सिग्नल्स सामान्यपणे एक्सटर्नल मेमरी किंवा पेरिफेरल्ससह इंटरफेसिंगसाठी वापरले जातात. पिन्स 18 आणि 19 या पिन्स सिस्टम क्लॉक मिळवण्यासाठी एक्सटर्नल क्रिस्टल्ससह इंटरफेसिंग वापरल्या जातात. पिन 20 ही पिन सर्किट ग्राउंड किंवा नेगेटिव्ह पॉवर सप्लाय म्हणून कृती करते. पिन्स 21 ते 28 या पिन्स पोर्ट 2 म्हणून ओळखल्या जातात. त्या इनपुट किंवा आउटपुट पोर्ट म्हणून काम करतात. पिन 29 ही एक PSEN पिन असते ज्याचे पूर्ण नाव आहे प्रोग्राम स्टोअर एनेबल पिन. पिन 30 ही ALE पिन असते ज्याचे पूर्ण नाव आहे ॲड्रेस लॅच एनेबल. पिन 31 ही EA पिन असते ज्याचे पूर्ण नाव आहे एक्सटर्नल ॲक्सेस इनपुट. पिन्स 32 ते 39 या पिन्स पोर्ट 0 म्हणून ओळखल्या जातात. त्या इनपुट किंवा आउटपुट पोर्ट म्हणून काम करतात. पिन 40 ही पिन सर्किटला सामान्यपणे +5 व्होल्ट पॉवर सप्लाय पुरवण्यासाठी वापरली जाते. यानंतर आपण कंट्रोलरच्या पिनला पोर्ट करणे आणि इनपुट आणि आउटपुट ऑपरेशन्ससाठी पोर्टला कॉन्फिगर करण्यासाठी आवश्यक उपकरणे आणि सामग्री पाहणार आहोत. मॉनिटर किंवा लॅपटॉप 1 संख्या, मायक्रो कंट्रोलर किट 1 संख्या, USB केबल 1 संख्या, FRC केबल 2 संख्या, फ्लॅश मॅजिक सॉफ्टवेअर आणि हिल मायक्रोव्हिजन सॉफ्टवेअर. आता आपण कील मायक्रोव्हिजन सॉफ्टवेअर म्हटले जाणारे सॉफ्टवेअर वापरून प्रोग्राम रन करणार आहोत. कम्प्युटर स्विच ऑन करा आणि कील मायक्रोव्हिजन सॉफ्टवेअर ओपन करा. आता आपण कील सॉफ्टवेअरमध्ये प्रोग्राम एंटर करूया. तुम्ही सॉफ्टवेअर ओपन केले की प्रोजेक्टवर क्लिक करा आणि न्यू मायक्रोव्हिजन प्रोजेक्ट सिलेक्ट करा. येथे नवीन फोल्डर ओपन करा आणि त्याला 8051 मायक्रो कंट्रोलर असे नाव द्या, जेथे आपण आपला प्रोग्राम राईट करणार आहोत. फाईल नेम प्रोजेक्ट अनुसार निर्माण करा. येथे त्याचे नाव इनपुट आउटपुट कॉन्फिगरेशन असे दिले आहे. पुढे जाण्यासाठी सेव्हवर क्लिक करा. मायक्रो कंट्रोलर सिलेक्ट करण्यासाठी एक टॅब पॉपअप दिसून येईल. येथे आपण 8051 मायक्रो कंट्रोलर वापरणार आहोत. डेटाबेसमधून 8089C51 सिलेक्ट करा आणि ओकेवर क्लिक करा. स्टार्ट फाईलसाठी नोवर क्लिक करा. स्क्रीनच्या डाव्या बाजूला प्रोजेक्ट नावाचे एक टॅब दिसून येईल. टार्गेट 1च्या बाजूला प्लस साइनवर क्लिक करा
आता सोर्स ग्रुप ओपन होईल. सोर्स ग्रुप 1 वर राईट क्लिक करा आणि ॲड न्यू आयटम्स टू ग्रुप सोर्स ग्रुप 1 सिलेक्ट करा. ASM फाईल सिलेक्ट करा कारण आपण असेंब्ली लँग्वेजमध्ये प्रोग्राम रायटिंग करणार आहोत. फाईलला नाव द्या. येथे त्याला इनपुट आउटपुट कॉन्फिगरेशन असे दिलेले आहे. ती सोर्स ग्रुप 1 मध्ये ॲड करण्यासाठी ॲडवर क्लिक करा. आता क्रिएट केलेल्या ASM फाईलमध्ये प्रोग्राम एंटर करण्यास सुरुवात करा. org00h ओरिजिन मेमरी ॲड्रेस 00h कडे सेट करते. प्रोग्रामसाठी एक लूप क्रिएट करण्यासाठी एक L1 नावाचे लेबल डिफाईन करा. मूव्ह P1 हे पोर्ट P1 चे व्हॅल्यू ॲक्युम्युलेटर A कडे मूव्ह करत आहे. हे पोर्ट प्रोग्रामसाठी इनपुट आउटपुट म्हणून कृती करते. ॲक्युम्युलेटरकडून पोर्ट 2 P कडे व्हॅल्यू मूव्ह करण्यासाठी आता MOV P2A टाईप करा. आता असे टाईप करा. SJMP L1 ही लाईन लेबल L1 कडे जम्प बॅक करण्यास आपल्याला मदत करते जे आपण क्रिएट केलेले आहे. हे एक इन्फिनिट. आता प्रोग्राम एंड करण्यासाठी END टाईप करा. आता टार्गेटकडे नॅव्हिगेट करा आणि राईट क्लिक करा आणि टार्गेट 1 साठी ऑप्शन सिलेक्ट करा. फ्रिक्वेन्सी 11.052 मेगाहर्ट्झकडे बदला. यूज ऑन चिप रॉम हा बॉक्स सिलेक्ट करा. आता मेन्यूकडे जा आणि आउटपुट सिलेक्ट करा. नेम ऑफ एक्झिक्युटेबल्समध्ये हेक्स फाईलचे नाव एंटर करा. येथे ते इनपुट आणि आउटपुट कॉन्फिगरेशन असे आहे. क्रिएट हेक्स फाईल हा बॉक्स सिलेक्ट करा आणि चालू ठेवण्यासाठी ओकेवर क्लिक करा. मेन्यूकडे नॅव्हिगेट करा आणि ट्रान्सलेट सिलेक्ट करा. कोणत्याही एरर्स किंवा वॉर्निंग्ज आहेत का ते चेक करा. बिल्ड आउटपुटमध्ये ते एरर्स आणि वॉर्निंग्सची संख्या दाखवेल. आता ट्रान्सलेटच्या पुढे बिल्ड टार्गेट नावाचे एक आयकॉन दिसेल. बिल्ड टार्गेटवर क्लिक करा. बिल्ड आउटपुटमध्ये इनपुट आउटपुट पोर्ट कॉन्फिगरेशनपासून हेक्स फाईल क्रिएट होत असल्याचे प्रदर्शित केले जाईल. इनपुट आउटपुट पोर्ट कॉन्फिगरेशन 0 एरर्स 0 वॉर्निंग्स. सॉफ्टवेअरमध्ये प्रोग्राम एंटर केल्यानंतर मायक्रो कंट्रोलर किट टर्न ऑन करा. आता USB केबल वापरून मायक्रो कंट्रोलर किटला लॅपटॉप कनेक्ट करा. केबलचे एक टोक लॅपटॉपला कनेक्ट करा आणि दुसरे मायक्रो कंट्रोलर किटला कनेक्ट करा. आता कीबोर्डवर विंडोज क्लिक करा आणि कोड बर्न करण्यासाठी फ्लॅश मॅजिक टाईप करा. आता स्टेप 1 मध्ये मायक्रो कंट्रोलर सिलेक्ट करा. मायक्रो कंट्रोलर स्पेसिफिकेशन प्रत्येक किटमध्ये वेगवेगळे असतील. येथे आपण 89V51RD2 वापरत आहोत. आता कॉम पोर्ट सिलेक्ट करण्यासाठी विंडोजवर क्लिक करा आणि डिव्हाइस मॅनेजर टाईप करा. पोर्ट्स कॉम आणि LPT कडे नॅव्हिगेट करा आणि पोर्ट नंबर चेक करा. येथे तो COM20 आहे. आता फ्लॅश मॅजिक ओपन करा आणि COM20 म्हणून कॉम पोर्ट सिलेक्ट करा. ते प्रत्येक किटमध्ये वेगवेगळे असते. खात्री करा की कॉम पोर्ट हे सिलेक्ट करण्यापूर्वी कॉम पोर्ट नो आहे. बॉड रेट 9600 असा सिलेक्ट करा आणि इंटरफेस नन ISP असा सिलेक्ट करा. आता ऑप्शन्सकडे नॅव्हिगेट करा आणि ॲडव्हान्स्ड ऑप्शन्सवर क्लिक करा आणि हार्डवेअर कॉन्फिगरेशनकडे जा आणि RST कंट्रोल करण्यासाठी USIDTR सिलेक्ट करा. किटमध्ये अगोदर केलेले सर्व प्रोग्राम इरेज करण्यासाठी इरेज ऑल फ्लॅश या बॉक्सवर क्लिक करा. आता स्टेप 3 फर्मवेअरकडे जा आणि क्रिएट केलेली हेक्स फाईल ब्राउज करा आणि हेक्स फाईल सिलेक्ट करा. स्टेप 5 कडे नॅव्हिगेट करा आणि स्टार्टवर क्लिक करा. आता प्रोग्राम किटमध्ये डंप करण्यासाठी मायक्रो कंट्रोलर किटमधील रिसेट बटनावर क्लिक करा. प्रोग्राम अनुसार पोर्ट्स कनेक्ट करा. किटमध्ये पोर्ट्स, स्विच आणि LED लोकेट करा. पोर्ट्स कनेक्ट करण्यासाठी FRC केबल्स फिमेल टू फिमेल वापरा. येथे पोर्ट 1 हे स्विचला कनेक्ट केले जाते. आणि पोर्ट 2 हे LEDला कनेक्ट केले जाते. आता पुन्हा प्रोग्राम बर्न करण्यासाठी रिसेट बटनावर क्लिक करा. आता मायक्रो कंट्रोलर किटमधील आउटपुट LEDच्या स्वरूपात पाहण्यासाठी स्विचेस हाय आणि लो कडे टॉगल करा.
जेव्हा टॉगल स्विच हायवर सेट केलेला असतो तेव्हा LED हाय होईल आणि जेव्हा टॉगल स्विच लोवर सेट केलेला असतो तेव्हा LED लो होईल. येथे आपण या सत्राच्या समाप्तीला पोहोचत आहोत. या सत्रामध्ये आपण शिकलो की मायक्रो कंट्रोलरमध्ये पोर्ट पिन्स आयडेंटिफाय करणे आणि प्रोग्राम मायक्रो कंट्रोलर किटमध्ये एंटर करणे आणि तो एक्झिक्यूट करणे. पाहण्यासाठी धन्यवाद. लवकरच पुढील सत्रामध्ये भेटू.